म्हणतो की आजचा मोर्चा हा सगळ्यात मोठा मोर्चा असं मानला गेला, पण त्याचा प्रवास जो आहे तो रेल्वेपासून सुरू झाला। मनसाध्यक्ष राज ठाकरे दादर चर्चगेट हे रेल्वे ट्रेननी प्रवास केला। त्याचं जे तिकीट्स आहेत ते आपल्या सोबत आहेत। खरं सर मला सांगा, कारण मनसाध्यक्ष राज ठाकरे याच्या अगोदर पण ट्रेननी ट्रॅव्हल करतात, त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये असताना पण ट्रेननी ट्रॅव्हल केलं, पण आजचा प्रवास वेगळा आहे कारण सर्वसामान्यांचा मोर्चा आहे आणि सर्वसामान्यांच्या प्रकारे खरं तर मनसाध्यक्ष राज ठाकरे चर्चगेटला आले। कसं काय म्हणते? खरं तर खूप ऊर्जा होती या प्रवासामध्ये। अनेक लोक होते, विविध जातीचे लोक होते, विविध राज्यातले लोक होते आणि आदरणीय राजसाहेबांचं दर्शन घेऊन नमस्कार करण्याकरता आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगत होते। हे जे चित्र पाहायला मिळालं हे खूप मनासाठी अलौकिक होतं आणि हे पाहणं हे करणं हे आमच्या भाग्यात होतं। आज ही महाराष्ट्र सैनिकांना मोर्चा देणाऱ्या प्रत्येकाला ती प्रेरणा होती। आज असंख्य लोक साहेब कोणत्या ट्रेनने येणार म्हणून त्या ट्रेनला भरभरून येत होते आणि शेवटला चर्चगेटला साहेबांच्या स्वागतासाठी थांबलेले। हे जे ऊर्जा आहे, हे जे साहेबांचं सहज लोकांमध्ये वावरणं आहे, लोकांना अपील करणार आहे, त्यातच आपल्या इतर लोकांपेक्षा आजी माझी कार्ड दाखवून फुकट प्रवास करण्यापेक्षा बाकीच्या लोकांपेक्षा स्वतःच्या प्रवासाच्या तिकीट काढून स्वतः येणं हे लोकांना एक चांगला मेसेज आहे। हजारो लाखो लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। त्यांच्या गाड्या, त्यांचा ताफा याच्यामध्ये वेळेत पोहोचण्याकरता रेल्वे हा उत्तम पर्याय आहे आणि त्याकरता हा प्रवास मला वाटतं योग्य आहे। धन्यवाद। तुम्ही बघू शकता, एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आज मनसाध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वेनी थेट प्रवास केला आणि प्रवास करत असताना आता रेल्वेचे संघटनेचे अध्यक्ष तेच म्हणतात की त्यांनी रस्त्यावर न येता, रस्त्यावर गर्दी न करता रेल्वेनी प्रवास करून ते जे सर्वसामान्यांसोबत प्रवास करणं ते कुठे ना कुठे साधलं असंच पाहायला मिळतं। विकास श्रेयस, पुढार न्यूज, मुंबई।